सेवा जास्त आहे त्याच्यापेक्षा। आणि पुन्हा त्याचा कार्यक्रम असून सुद्धा उशिरा येतोय, 11ला कार्यक्रम 12ला येतोय। आणि त्याचं कारण महाराज मी साहेबांना सुद्धा सांगितलं, आमच्या शमशेर भाऊला सांगितलं, आमच्या प्रेरणाताईला सांगितलं, मैं देर करता नहीं देर हो जाती है। मी उशीर करीत नाही, कारण आळंदीत संस्थेत जायला उशीर, शाळेत जायला उशीर, कीर्तनाला जायला उशीर, भागवताला जायला उशीर, संस्थेच्या अध्यक्षपदाला मीटिंगला जायला उशीर। एवढंच नाही, सगळ्याला विनंती करून सांगतो, मी जन्माला सुद्धा उशीर आलोय। त्यावेळेस माय मावण्याला माहीत आहे सोनोग्राफी आणि गर्भ लक्षण वगैरे नव्हतं। दाई असायची बाळंतपण करायला, दाई। सीझरचा प्रसंग येत नव्हता, आडवा आल्यावर सुद्धा ती दाई गर्भामध्ये ते लेकरू फिरवून गर्भ काढून घेत होती, इतकी हुशार। तिनं आमच्या आईला सांगितलं, गंगामाय ज्येष्ठ महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा आषाढ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बाळंतपणाचे दिवस आहेत, 9 महिने 9 दिवस होतात। ज्येष्ठ गेला, आषाढ गेला, अर्धा श्रावण आला। आमच्या घरच्यांनी विचार केला, मायबापाने मरतंय का काय, पहिले 6 मेलेले, 7वं मंदबुद्धी जन्माला आलेलं, हे 8वं कसं? पण महाराज 10.5 महिन्यानंतर जन्माला आलो। आणि माझा पायगुण असा, मी जन्माला आलो, माझं नाव ठेवलं सकाळी 10:30 वाजता परमपूज्य आदरणीय स्वानंद सुखनेवासी आमचे आजोबा, ज्यांनी त्या भागामध्ये परमार्थ रुजवला, परमार्थ जगवला। त्या उखळीकरामध्ये आळंदीपासून त्र्यंबकेश्वर, पैठण सगळीकडे त्यांचं नाव। आणि त्यांच्या आजारपणामध्ये चतुर्थीच्या दिवशी, कार्तिक शुद्ध चतुर्थी सण संपलेला दिवाळीचा, भेटायला आले, मला बघितलं आणि केशवराज म्हणून हाक मारली। सगळे म्हणले, केशवराज नाव ठेवायचं का? म्हणले मी ठेवलंय, त्यांची ते काही ठेवूत। आणि त्यावेळेसपासून नामा म्हणे केशवराजा, आणि केला नेम चालवी माझा। महाराज मी मॅट्रिक पास होईपर्यंत एकादशी करीत नव्हतो, कीर्तनाला कोणाच्या जात नव्हतो, कीर्तन ऐकत नव्हतो। दर महिन्याला वारीला माणसं आली की मी म्हणायचे, हे माणसं इथं काय येतात दर महिन्याला? वारीला येणाऱ्या माणसाबद्दल सुद्धा राग होता। सगळे एकादशीला माझ्या फडावर, आणि मी त्या दिवशी सिनेमाला, आळंदीत शिकायला, मी सिनेमाला। एवढा विचित्र असलेला, पण गुरुनं आणि वशिल्यानं 104 वर्षामध्ये एकमेव मी विद्यार्थी आहे संस्थेचा, की 2 वर्ष बाहेर काढून अभ्यास करून नंबर आल्यावर मध्ये प्रवेश, माझा पहिल्या दिवशीपासून प्रवेश। 9 वर्ष आवलगावकर, 9 वर्ष संस्थेमध्ये, 4 वर्ष संस्थेचे। आणि मामानं चिठ्ठी दिल्यामुळं 3rd क्लास मॅट्रिक पास असणारा SP कॉलेजला प्रवेश, कशामुळं? वशिला। आणि तुम्हाला प्रमाण माहीत नसेल, पण इति केशव उवाच, ज्याचा असे वशिला त्याचं कुत्र काशीला, आणि ज्याचा नशे वशिला त्याचा बाप फाशीला। आणि वशिल्यानं, आणि खरं सांग का, येईपर्यंत लोकांना खरं नसतं। आज मॅच आहे, पण तरी सगळं सोडून मी जे कीर्तनाला आहे त्याचं एकच, आमचे आदरणीय सगळ्यांचे लाडके आणि परमार्थाबद्दल ज्यांना घराण्यापासून आवड असे आमदारजी माननीय सुरेशरावजी वरपुडकर यांनी, ऐका, यांनी आमच्या उखळीकर केदारी महाराजांच्या संस्थांवर एवढे उपकार केले की आम्ही मरेपर्यंत जरी त्यांचं वर्णन करीत राहिलो तरी ते उपकार फिटणार नाही। केले उपकार सांगो काय,
बाप न करी ऐसी माय, धर्मे त्यांच्या देखील पाय. आम्ही 15-16 कीर्तनकार आहेत, सगळे महाराज श्रीमंत आहेत सगळे. तरी केदारी महाराजांचा मंडप आणि मंदिर पडलेलं 5 वर्ष कोणी बघितलं नाही. आपलं संडास महाराज जरा बिघडलं तर लगेच दुरुस्त करतो, पण मंदिराकडे बघितलं नाही. एवढे महाराज लोक असून सुद्धा आमचे विष्णू महाराज आमचे चुलते समोर बसलेले, त्यांनी सांगितलं, केशव तुझ्याकडं पैसा भरपूर आहे आणि तुला मागं पुढे कोणी नसल्यामुळं तू पूर्ण बांधकाम कर, आम्ही तुझा पुतळा बसवू. मी म्हणलं मला मरू द्या मग बसवा. पण कोणीच महाराज मदत केली नाही. साहेबानं पोखरणीला सगळं वातावरण बघितलं आणि बोलण्याच्या अगोदर फंड दिला. मंडप आणि मंदिर पूर्ण झालं. हे वरपुडकरांचे उपकार आहेत. म्हणून उखळीकर संस्थान, उखळीकर परंपरा सदैव त्यांचे पिढ्यानपिढ्या ऋणी आहोत आणि त्या ऋणातून मुक्त होण्याकरता कधीही ऋण, वैर आणि हत्या फेडल्याशिवाय राहू नये. त्यांच्या ऋणातून फुल ना फुलाची पाकळी आपण ऋणातून मुक्त होण्याकरता, आज जो द्रष्ट लागण्याकरता खर्च करून सुद्धा एवढा समाज कोणाला जमावता येणार नाही. पण इथून तिथून महाराज गाड्या, पूर्ण हा भाग, सगळे गुरुमंडळी, एवढे महाराज सिंहस्थ पर्वणीला सुद्धा आणि मोठमोठ्या राजे लोकाच्या कार्यक्रमाला सुद्धा इतके येणार नाहीत. इतके सगळे जमले. हे त्यांच्या कर्तृत्वाचं आणि त्यांच्या परमार्थाबद्दल दिलेल्या सहकार्याचं फळ आहे. आणि म्हणूनच राजा काना झाला तर हरकत नाही, पण गाव कानं होऊ नये. तसं हा संपूर्ण भाग त्यांच्या पाठीशी आहे. आणि म्हणूनच स्वामीजी, आज तुमच्या दरबारामध्ये ही दुसरी कीर्तनाची वेळ, आणि त्या कीर्तनामध्ये पुढच्या भावी आयुष्याला, भावी जीवनाला यश मिळावं म्हणून यशवाडी, यश मिळालं पाहिजे.